मुंबईलगतच्या मीरा रोड परिसरात बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मोठा वाद उफाळून आला आहे. कुर्बानीसाठी बांधण्यात आलेल्या बकऱ्यांच्या शेडवरून हिंदू आणि मुस्लिम समुदाय आमने-सामने आल्यानं परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. हा संपूर्ण प्रकार मीरा रोडमधील पूनम क्लस्टर सोसायटी परिसरात घडला असून रात्री उशिरापर्यंत गोंधळ, घोषणाबाजी आणि हाणामारी सुरू होती. मिळालेल्या माहितीनुसार मुस्लिम समुदायाकडून बकरी ईदसाठी कुर्बानीच्या बकऱ्यांना ठेवण्यासाठी एक शेड उभारण्यात आले होते. मात्र काही हिंदू संघटनांनी आणि स्थानिक रहिवाशांनी या शेडला विरोध दर्शवला. त्यानंतर स्थानिक नगरपालिकेने कारवाई करत हे शेड पाडून टाकलं. यावेळी मोठा गोंधळ निर्माण झाला होता. दरम्यान शेड पुन्हा उभारण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप करण्यात आला. ही माहिती मिळताच काही हिंदू संघटनांचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने तेथे जमा झाले. त्यानंतर दोन्ही बाजूंमध्ये जोरदार वादावादी सुरू झाली. वातावरण इतकं तापलं की हा वाद थेट हाणामारीपर्यंत पोहोचला. या गोंधळात एका हिंदू युवकावर ब्लेडने हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी युवकाला तातडीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या घटनेनंतर परिसरात आणखी तणाव वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच काशीमीरा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही बाजूंना शांत करण्याचा प्रयत्न केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांकडून सतत गस्त घातली जात आहे. दरम्यान या मुद्द्यावर राजकारणही तापलं आहे. भाजपच्या 7 आमदारांसह मुंबईच्या महापौर, उपमहापौर आणि अनेक नेत्यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून हाऊसिंग सोसायट्या, चाळी आणि निवासी संकुलांमध्ये बकऱ्यांच्या कुर्बानीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. इतर धर्मीयांना त्यामुळे त्रास होत असल्याचं या पत्रात नमूद करण्यात आलं आहे. दुसरीकडे मुस्लिम समुदायाने मात्र आपल्या धार्मिक परंपरेचा आदर राखला जावा अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद आता केवळ स्थानिक मर्यादित न राहता राजकीय आणि सामाजिक चर्चेचा मोठा विषय बनला आहे. पोलीस सध्या सीसीटीव्ही फुटेज तपासत असून नेमका वाद कसा सुरू झाला आणि हल्ला कोणी केला याचा तपास सुरू आहे. परिस्थिती नियंत्रणात असली तरी परिसरात अजूनही तणाव कायम असल्याचं चित्र आहे.